The love of money is the root of every evil. पैशाचं जे हाव किंवा प्रेम आहे ते सगळे दुष्टाईचं Money is कारण not आहे. evil. पैशामध्ये प्रॉब्लेम नाही God is not angry with your riches. आणि तुम्ही श्रीमंत झाल्यावर परमेश्वराला राग नाही. God is not angry because you have money. तुझ्याकडे पैसा आहे म्हणून त्याला जळफळाट होत In नाही. fact, in Deuteronomy chapter 8 and verses 18, Bible says, अनुवाद 8:18 मध्ये तो परमेश्वर म्हणतो God gives you the power to own wealth. परमेश्वर तुला ताकद देतो तो पैसा कमवायची. Can we read it? He says, remember your God, that you may remember your God. आणि तू तुझा परमेश्वराचा I have made आठवण a covenant with you. मी तुझ्या सोबत करार केला I will आहे. give you the power to become rich. श्रीमंत होण्यासाठी मी तुला ताकद दिलेली आहे. Praise the Lord. Hallelujah. 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 Are you working on a high position? तू उच्च पदावर काम करतोस का? Are you doing a good तू business? चांगला व्यवसाय करतोस God का? has given you the power. परमेश्वराने तुला सामर्थ्य God दिले. has given you the wisdom. परमेश्वराने तुला सुज्ञान God दिले. has given you the ability परमेश्वराने तुला क्षमता दिली. for you to shine, for you to rich, to become rich, for you to be prosperous. तू समृद्ध होण्यासाठी श्रीमंत होण्यासाठी चमकासाठी तुला ताकद परमेश्वराने दिली. Deuteronomy chapter 8 and verses 18. अनुवाद 8:18 पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. Praise the Lord. हालेलुया. Why he does it? Because he's made a covenant with us, तो का with our करतो? forefathers. परमेश्वर तुला सामर्थ्य का देतो पैसे कमवायला? कारण पूर्वजांबरोबर त्यांनी करार केला. पण अब्राहम जो था, अब्राहम जो he was blessed with silver and gold. सोना चांदी भरपूर होते. He was very rich. खूप श्रीमंत होता अब्राहम. Praise the Lord. God is not against your riches. परमेश्वर तुझ्या विरुद्ध नाही श्रीमंती. All that God wants, जे काही परमेश्वराला that पाहिजे you give him the first place. तू त्याला प्रथम स्थान दे.